आमदार महाराष्ट्रभरातून आलेले सर्व आदिवासी संघटनाचे पदाधिकारी अतिसंख्य पदाच्या बाबतीमध्ये 2022ला मी याचिका दाखल केली की सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये अंतिम सुनावणीला आहे. येत्या जानेवारीच्या 13 तारखेला आता ती सुनावणी होणार आहे सर. आणि त्यामध्ये कोर्टाने स्पेसिफिक सूचना काढली होती, नोटीस बजावली होती आणि सेक्रेटरीला तिथे खुद्द सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहायला आता नोटीस बजावलेली आहे. तर ते अतिसंख्येचे ते आपण न्यायिक लढ्यामध्ये त्या गोष्टी आपण करू सर. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आपण सर्व सामूहिकपणे धनगरांचे मॅटर लढलो सर. आपण तिथे मी याचिका करता होतो. आपण सर मी ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांच्या बाबतीमध्ये केवेट दाखल केलेला आहे. तर ही केस आपण तिथे केवेट यांना दाखल केल्यामुळे त्यांना तिथे सुप्रीम कोर्टात पाहायचा चान्स नाही मिळाला, म्हणून आपल्याला असं वाटतं की ती केस आता क्लोज झाली. परंतु तसं नाही सर. धनगर खूप ताकदीने आणि खूप जोमाने पुन्हा एकत्र येऊन ती लढाई लढण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी आता रजिस्ट्रारकडे सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी भुसारा साहित्याने आता परवानगी मागितलेली आणि ती परवानगी त्यांना मिळालेली. त्यासाठी आपल्याला त्यांना आता एक सिनियर काउन्सिल सुप्रीम कोर्टामध्ये देऊन आपल्याला तिथेच त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये रोखावं लागेल. अन्यतः ते हायकोर्टामध्ये पुन्हा ती केस चालवण्यासाठीची परवानगी मागतात. आणि खिल्लारेच्या मॅटरमध्ये जी 7 व्हॅलिडिट्या धनगडच्या नावाने मिळाल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला हायकोर्टाने निकाल दिला होता. तर आता त्यांनी काय केलंय की त्या 7च्या 7 व्हॅलिडिट्या जी आहे ना त्या जमा करून दिलेल्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओराव धनगड ही जमात नाही आणि धनगर हेच धनगडच्या जागेवरती असलेलं ते नाव आहे, अशा पद्धतीचे त्यांचा दावा राहणार आहे. आणि ते आपल्याला हायकोर्टामध्ये आता पुन्हा फार डोकेदुखी राहणार आहे. आपल्याला सर या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते की TAC जी आहे ते खूप मोठं हत्यार आपल्याकडे ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या माध्यमाने आणि तिथे सर्व आपण ओरिजिनल आमदार आणि खासदार तिथे आहात सर. तर मला असं वाटतं की आपल्याकडे TRTIचा पण रिपोर्ट असेल आणि TISच्या माध्यमाने पण आता काय त्यांनी ते सर्वे केला. तर ओराव धनगड जी आहे, धनगड हे महाराष्ट्रामध्ये नामशेष झालेले जसं थोटी आणि चोदरा नामशेष झाले होते आपल्या शेड्यूल ट्राईबच्या 47च्या जमातीपैकी, तसं धनगड हे सुद्धा नामशेष आहे. एक व्यक्ती त्यांचा आढळत नाही. म्हणून मला अशी विनंती करावीशी वाटते की जी संविधानिक तरतूद जी आहे, घटनात्मक तरतूद जे 342च्या अनुषंगाने शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये एखाद्या जमातीला समावेश करणे किंवा एखाद्याला वगळणे यासाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये TACचा महत्त्वपूर्ण रोल असतो. ही आदिवासी विकास विभागाच्या अनुषंगाने TAC मध्ये तो ठराव करा सर. आपण TACच्या मीटिंगमध्ये तो ठराव करा की हे धनगड जे आहे यांना अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीमधून वगळण्यात यावे आणि तसा पद्धतीचा ठराव आपण पार्लिमेंटकडे पाठवावा. निश्चितपणे साहेब धनगड आणि धनगडच्या जुळवणी संबंध नाही, कोणता सांस्कृतिक नाही, रूढी परंपरा नाही, रक्त संबंध अजिबात नाही. परंतु म्हणून आपण त्याला ना गंभीर जर नाही घेतलं तर ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदवर आहे आणि सरकारवरती त्यांचा दबाव असतो नेहमी, हे आपण कायम पाहिलेलं आहे. आणि म्हणून सर्व आमदार मंडळींना मला विनंती करायची आहे की आपण TAC मध्ये तो ठराव करा आणि ती जमात वगळून टाका. ही मला खास प्रामुख्याने आपल्याला रिक्वेस्ट करायची. धन्यवाद सर.